एका छोट्याशा गावात सायली नावाची मुलगी राहत होती. तिचं मन खूप कोमल आणि स्वप्नांनी भरलेलं होतं. ती शिक्षणात हुशार आणि स्वभावाने खूप साधी होती. तिच्या डोळ्यात नेहमी स्वतःच्या आयुष्याबद्दल काहीतरी वेगळं करण्याची चमक असायची. कॉलेजमध्ये शिकत असताना तिची ओळख रोहन नावाच्या मुलाशी झाली. रोहन मनाने खूप चांगला आणि मेहनती होता. दोघांमध्ये हळूहळू मैत्री वाढली आणि त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करायला लागले. त्यांनी एकत्र आयुष्य जगण्याची स्वप्न पाहायला सुरुवात केली. पण सायलीचं घर खूप कडक शिस्तीचं होतं. तिचे आई वडील जुन्या विचाराचे होते. त्यांना प्रेमविवाह अजिबात मान्य नव्हता. सायलीला हे माहित होतं, म्हणून ती तिचं प्रेम लपवून ठेवत होती. पण तिच्या वागण्यातून काहीतरी बदल झालेला तिच्या आईच्या लक्षात आला आणि एक दिवस तिने सायलीला विचारलं. तेव्हा सायली घाबरली आणि काहीही न बोलता शांत राहिली. पण घरच्यांना शंका आली आणि त्यांनी तिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. काही दिवसांनी सायली आणि रोहन एकत्र दिसले आणि सगळं सत्य घरच्या समोर आलं. घरात मोठा गोंधळ झाला. तिच्या वडिलांनी तिला खूप रागवलं आणि तिला रोहनला भेटण्यास सक्त मनाई केली. सायली खूप रडली. तिने घरच्यांना समजवायचा प्रयत्न केला की रोहन खूप चांगला आहे, पण तिचं कोणालाही ऐकायचं नव्हतं. काही दिवसातच तिचं लग्न ठरवलं गेलं. एक श्रीमंत घरातील मुलगा आदित्य त्याच्याशी. आदित्य दिसायला चांगला होता, पण त्याच्याबद्दल सायलीला काहीच माहिती नव्हती. तिचं मन अजूनही रोहनमध्ये अडकलेलं होतं. तिने घरच्यांना खूप विनवण्या केल्या, पण कुणीही तिचं ऐकलं नाही आणि शेवटी तिचं लग्न तिच्या मनाविरुद्ध ठरवलं. लग्नाचा दिवस जवळ येत होता आणि सायली आतून तुटत होती. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण मनात खूप वेदना होत्या. ती रात्री एकटी असताना रोहनची आठवण काढून रडायची. रोहननेही तिच्याशी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला, पण सायलीच्या घरच्यांनी तिचा फोन काढून घेतला होता. लग्नाचा दिवस आला. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं, पण सायलीच्या मनात फक्त दुःख होतं. ती मंडपात बसली होती. तिचे डोळे पाणावलेले होते, पण तिने कुणालाही दाखवलं नाही. तिने स्वतःच्या भावना दाबून ठेवल्या आणि आदित्य सोबत 7 फेरे घेतले. त्या क्षणी तिला वाटलं की तिचं आयुष्य संपलं. लग्नानंतर ती आदित्यच्या घरी आली. तिथे सगळे लोक तिच्याशी चांगलं वागत होते, पण तिचं मन कुठेच लागत नव्हतं. आदित्यनेही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण सायली खूप शांत आणि दूर राहायची. काही दिवसांनी आदित्यला जाणवलं की सायली आनंदी नाही आहे. एक दिवस त्याने तिला शांतपणे विचारलं. तेव्हा सायलीने सगळं सत्य सांगितलं. तिचं रोहनवर असलेलं प्रेम आणि तिचं जबरदस्तीने झालेलं लग्न. हे सगळं ऐकून आदित्य थोडा वेळ शांत राहिला, पण त्याने राग न करता तिचं दुःख समजून घेतलं. त्याने तिला सांगितलं की तो तिच्यावर जबरदस्ती करणार नाही आणि तिला वेळ देईल. हे ऐकून सायलीला थोडा दिलासा मिळाला. दिवस जात होते. सायली हळूहळू स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. आदित्य तिची खूप काळजी घेत होता. तिच्या आवडीनिवडी समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. तो तिला कधीही त्रास देत नव्हता आणि तिच्यावर कोणतीही अपेक्षा ठेवत नव्हता. सायलीला हळूहळू जाणवायला लागलं की आदित्य खूप चांगला माणूस आहे, पण तिच्या मनात अजूनही रोहनचं स्थान होतं. एक दिवस अचानक रोहन तिच्या समोर आला. तो तिला भेटायला आला होता. त्याने तिला विचारलं की तू आनंदी आहेस का? सायलीच्या डोळ्यातून अश्रू आले. तिला काय उत्तर द्यावं हे कळत नव्हतं. रोहनने तिला सांगितलं की तो अजूनही तिच्यावर प्रेम करतो आणि तिला घेऊन जायला तयार आहे. त्या क्षणी सायली खूप मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकली. एका बाजूला तिचं पहिलं प्रेम आणि दुसऱ्या बाजूला तिचा सध्याचा संसार आणि आदित्यची माणुसकी. तिला निर्णय घेणं खूप कठीण होतं. तिने रोहनला थांबायला सांगितलं आणि विचार करण्यासाठी वेळ घेतला. त्या रात्री ती खूप विचार करत बसली. तिने तिच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा विचार केला. रोहन सोबतचे सुंदर दिवस आणि आदित्य सोबत मिळालेला आदर आणि समजूतदारपणा. शेवटी तिला जाणवलं की प्रेम फक्त भावना नसते, तर जबाबदारी आणि समजूतदारपणाही असतो. दुसऱ्या दिवशी तिने रोहनला भेटून त्याला सांगितलं की ती आता मागे जाऊ शकत नाही, कारण तिचं लग्न झालं आहे आणि आदित्यने तिच्यावर खूप विश्वास दाखवला आहे. हे ऐकून रोहन खूप दुःखी झाला, पण त्याने तिचा निर्णय मान्य केला आणि तिच्या आयुष्यातून कायमचा निघून गेला. सायलीच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिच्या मनात एक शांतता होती. तिने तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू ती आदित्य सोबत रमायला लागली. त्याच्या प्रेमात नव्हे, तर त्याच्या माणुसकीत तिला खरा आधार मिळाला. काही महिन्यांनी त्यांच्या नात्यात एक वेगळी जवळीक निर्माण झाली. ती आता हसत होती, मनापासून आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होती. तिने तिच्या भूतकाळाला स्वीकारलं आणि वर्तमानात जगायला शिकलं. तिच्या आयुष्याने तिला शिकवलं की कधी कधी आपण जे हवं असतं ते मिळत नाही, पण जे मिळतं ते स्वीकारून त्यात आनंद शोधणं हेच खरं आयुष्य असतं.
आणि अशा प्रकारे सायलीची मनाविरुद्ध लग्नाची कथा एक वेगळ्या वळणावर येऊन थांबली, जिथे तिने स्वतःच्या वेदनावर मात करून नवीन आयुष्याला स्वीकारलं आणि स्वतःला पुन्हा एकदा उभं केलं. सायलीने तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला होता, पण हा बदल एका दिवसात झाला नव्हता. तिच्या मनात अजूनही काही आठवणी जिवंत होत्या. कधी कधी ती एकटी असताना जुन्या गोष्टी आठवायची आणि शांतपणे डोळे पुसायची, पण आता त्या आठवणींनी तिला तोडण्यापेक्षा शिकवायला सुरुवात केली होती. आदित्यने तिच्या या शांत वेदनेला कधी शब्दांनी छेडलं नाही, पण त्याने आपल्या वागण्यातून तिला सतत आधार दिला. तो तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घ्यायचा, तिच्या आवडीचे पदार्थ बनवून आणायचा, तिच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो तिला तिच्या मर्जीने जगू देत होता. सायलीला हळूहळू जाणवायला लागलं की जबरदस्तीने झालेलं हे नातं आता समजूतदारपणाने मजबूत होत चाललं आहे. एक दिवस आदित्यने तिला विचारलं की तिला पुन्हा शिक्षण सुरू करायचं आहे का? हे ऐकून सायली थोडी आश्चर्यचकित झाली, कारण लग्नानंतर तिच्या स्वप्नांबद्दल कोणी विचारलेलं असं तिला वाटलंच नव्हतं. तिने होकार दिला आणि पुन्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आता तिच्या आयुष्यात एक नवीन उत्साह आला. ती अभ्यासात गुंतली, नवीन लोकांना भेटली आणि स्वतःला पुन्हा ओळखायला लागली. आदित्य तिच्या प्रत्येक पावलांवर तिच्यासोबत उभा राहिला. त्याने तिला कधीच कमीपणा वाटू दिला नाही. काही महिन्यांनी सायलीचा आत्मविश्वास खूप वाढला. ती आता आधीसारखी घाबरलेली नव्हती. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा खरं हसू दिसायला लागलं. दरम्यान एक दिवस अचानक तिच्या जुन्या मैत्रिणीकडून तिला कळलं की रोहन आता दुसऱ्या शहरात नोकरीसाठी गेला आहे आणि त्यांनीही आयुष्य पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हे ऐकून सायलीच्या मनात खूप वेगळीच भावना निर्माण झाली. दुःख नव्हतं, पण एक शांत स्वीकार होता. तिने मनातच त्याला शुभेच्छा दिल्या आणि स्वतःच्या आयुष्याकडे परत वळली. आता तिचं लक्ष पूर्णपणे तिच्या वर्तमानावर होतं. काळ जसं जसं पुढे गेला तसं तसं सायली आणि आदित्यचं नातं अधिक मजबूत झालं. त्यांच्यात आता फक्त जबाबदारी नव्हती, तर एकमेकांविषयीचा आदर आणि समजूतदारपणा वाढत होता. एक दिवस आदित्य आजारी पडला, तेव्हा सायलीने त्याची खूप काळजी घेतली. त्या काळात तिला जाणवलं की ती आता फक्त कर्तव्य म्हणून नाही, तर मनापासून त्याची काळजी घेत आहे. त्या क्षणी तिला समजलं की तिच्या मनात आदित्यसाठी एक वेगळीच जागा तयार झाली आहे. प्रेम हळूहळू पण खऱ्या अर्थाने वाढत होतं. काही दिवसांनी आदित्य बरा झाला आणि त्याने सायलीकडे पाहून एक हसू दिलं. त्या हसण्यात कृतज्ञता आणि प्रेम दोन्ही होतं. सायलीनेही त्याला हसून उत्तर दिलं आणि त्या क्षणी त्यांच्या नात्यातील सगळ्या भीती कोसळल्या. आता ते दोघं एकमेकांचे खरे साथीदार झाले होते. काही महिन्यांनी त्यांच्या आयुष्यात आणखी एक आनंदाची बातमी आली. सायली आई होणार होती. ही बातमी ऐकून आदित्य खूप आनंदी झाला. त्याने सायलीची अधिक काळजी घ्यायला सुरुवात केली. सायलीच्या मनातही आता पूर्णपणे शांतता आणि समाधान होतं. तिने तिच्या भूतकाळाला पूर्णपणे स्वीकारलं होतं आणि वर्तमानात ती आनंदाने जगत होती. वेळ आली आणि सायलीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्या छोट्याशा जीवाला हातात घेताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिला जाणवलं की तिचं आयुष्य आता पूर्ण झालं आहे. आदित्यने तिच्याकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हटलं की धन्यवाद सायली, माझं आयुष्य सुंदर केल्याबद्दल. सायलीने काहीच बोललं नाही, पण तिच्या हसण्यात सगळं उत्तर होतं. तिची मनाविरुद्ध सुरू झालेली कथा आता तिच्या मनापासून जगलेल्या आयुष्यात बदलली होती आणि तिने शिकवलं की आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं घडत नाही, पण आपण त्याला कसं स्वीकारतो त्यावर आपला खरा आनंद अवलंबून असतो. बाळाच्या जन्मानंतर सायलीचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. तिच्या हातात आलेल्या त्या छोट्याशा जीवाने तिच्या मनातली सगळी रिकामी जागा भरून काढली होती. घरात आता कायम हसू आणि गडबड असायची. आदित्य तर बाळासाठी अगदी वेडा झाला होता. तो ऑफिसमधून आला की थेट बाळाजवळच बसायचा आणि सायलीकडे पाहून हसायचा. त्या छोट्या कुटुंबात एक वेगळीच ऊब निर्माण झाली होती. सायलीला आता जाणवत होतं की ती खरंच आनंदी आहे, पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही. एका दिवशी अचानक सायलीच्या जुन्या गावातून फोन आला. तिच्या वडिलांची तब्येत खूप खराब झाली होती. हे ऐकून सायली हादरली. तिने लगेच आदित्यला सांगितलं आणि दोघंही बाळाला घेऊन गावाकडे निघाले. इतक्या वर्षांनी सायली त्या घरात परत येत होती, जिथे तिच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं होतं. घरात पाऊल ठेवताना तिच्या मनात भीती आणि आठवणी दोन्ही होती. तिचे वडील अंथरुणावर पडलेले होते. त्यांना पाहून सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने त्यांच्या हातात हात घेतला आणि शांतपणे बसली. काही
क्षणाने तिचे वडील हळू आवाजात बोलू लागले. त्यांनी सायलीकडे पाहिलं आणि म्हणाले की आम्ही तुझ्यासाठी जे केलं ते कदाचित योग्य नव्हतं. आम्ही तुझ्या मानाचा विचार केला नाही. हे ऐकून सायली आणखी भावूक झाली. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिचे वडील तिच्या समोर असे बोलत होते. त्यांनी पुढे सांगितलं की आम्हाला वाटत होतं की आम्ही तुझ्यासाठी योग्य निर्णय घेतोय, पण आज जाणवतं की आम्ही तुझ्या आनंदापासून तुला दूर केलं. सायलीने त्यांचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली की बाबा, आता काहीही बोलू नका. सगळं ठीक आहे, मी आनंदी आहे. हे ऐकून त्यांच्या डोळ्यात समाधान दिसलं. काही दिवस सायली गावातच राहिली. तिने तिच्या आई वडिलांची सेवा केली. आदित्यही तिच्यासोबत होता. त्याने सगळ्या परिस्थितीत खंबीरपणे साथ दिली. गावातल्या लोकांनाही सायलीचं बदललेलं आयुष्य पाहून आश्चर्य वाटत होतं. एकेकाळी मनाविरुद्ध लग्न झालेली मुलगी आज इतकी समाधानी आणि मजबूत दिसत होती. काही दिवसांनी तिच्या वडिलांची तब्येत थोडी सुधारली आणि त्यांनी सायलीला सांगितलं की आता तू निर्धास्त जा, तुझं आयुष्य आनंदाने जग. सायलीने त्यांना नम्रपणे वाकून नमस्कार केला आणि मनातल्या सगळ्या वेदना त्या क्षणी विरघळून गेल्या. ती पुन्हा शहरात परतली. आता तिच्या मनात कोणताही राग नव्हता, फक्त एक शांत स्वीकार होता. घरी परतल्यानंतर सायलीने तिच्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला सुरुवात केली. तिने स्वतःसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. तिने लहान मुलांसाठी एक छोटंसं शिक्षण केंद्र सुरू केलं. तिला नेहमीच मुलांबरोबर काम करायला आवडायचं. आदित्यनेही तिच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला. हळूहळू तिचं केंद्र प्रसिद्ध होऊ लागलं. अनेक गरीब मुलांना तिथे मोफत शिक्षण मिळू लागलं. सायलीला आता खऱ्या अर्थाने समाधान मिळत होतं, कारण ती केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही काहीतरी करत होती. एक दिवस तिच्या केंद्रात एक ओळखीचा चेहरा आला. तो रोहन होता. अनेक वर्षांनी तो तिच्या समोर उभा होता, पण यावेळेस सगळं वेगळं होतं. त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती आणि डोळ्यात कोणताही राग नव्हता. त्याने सायलीकडे पाहून हलकसं हसू दिलं आणि म्हणाला की तू खूप बदलली आहेस आणि खूप काही साध्य केलं आहेस. सायलीनेही हसून त्याचं स्वागत केलं. आता त्यांच्या भेटीत कोणताही त्रास नव्हता, फक्त एक जुनी ओळख आणि आदर होता. रोहनने तिला सांगितलं की त्याचंही लग्न झालं आहे आणि तो त्यांच्या आयुष्यात आनंदी आहे. हे ऐकून सायलीच्या मनात एक वेगळी शांती निर्माण झाली. तिला जाणवलं की दोघांनीही आपापल्या आयुष्यात योग्य मार्ग निवडला आहे. काही वेळ गप्पा मारून रोहन निघून गेला. सायली त्याला जाताना पाहत होती, पण यावेळेस तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त एक समाधान होतं. ती मागे वळली आणि तिच्या छोट्याशा शिक्षण केंद्रातल्या मुलांकडे पाहून हसली. आदित्य आणि तिचं बाळ तिची वाट पाहत होते आणि तिने ठरवलं की आता ती फक्त वर्तमानात जगणार नाही. भूतकाळाने तिला जे शिकवलं ते पुरेसं होतं आणि अशा प्रकारे तिच्या मनाविरुद्ध सुरू झालेल्या प्रवासाने तिला एका मजबूत आणि समाधानी स्त्रीमध्ये बदललं, जिथे तिने दुःखातून शक्ती मिळवली आणि स्वतःचं आयुष्य सुंदर केलं.